कार्यालयामध्ये चिंचोन ग्रामस्थांना आणण्याचं हेतून मागल आमचं कारण चिंचोन वासियांसाठी कधी नाही ते विक्रमी असे 274 घरकुल या ठिकाणी मंजूर झाले. या घरकुल मंजूर झाल्यानंतर 274 लाभार्थी हे बहुतांश लाभार्थी हे ज्यांच्या की घरामध्ये पिढ्यानपिढ्या त्यांच्या किंवा वयाची 50 वयाची 70 वयाची 75 वयपर्यंत एकदाही लाभ न घेतलेले. ठीक आहे, समोरच्यांना असा गावातील काही 2-4 लोकांनी असं राजकारण केलं की अधिकाऱ्यांनी वैयक्तिक तोंड बघून लाभ दिला, वैयक्तिक जवळचे बघून त्यांचे नाव यादीमध्ये घेतले. असं न करता की याच्यामध्ये असं झालं की आपल्या मोबाईलवर ऍपद्वारे हे आपल्याला ऑनलाईन करायचे होते घरकुल. ऑनलाईन करून हे सबमिट करूनच आपल्याला त्याचा कोड येत होता की तुमचं हे घरकुलाचं जे आपण फॉर्म भरलेला आहे तो सबमिट झालेला आहे आणि वैयक्तिक आपल्या मोबाईलवर होता. याच्यामध्ये असं नाही की कुणी राजकारण केलेलं आहे की कुणी सांगून तुझं घरकुल टाळलेलं आहे किंवा तुझं घरकुल आम्ही घेणार नाही, असा काही विषयच नव्हता ना. सगळं ऑनलाईन केलेलं असल्यामुळे याच्यामध्ये असे आरोप करण्यासारखं इतपत याच्यामध्ये कोणतीही गोष्ट नाही. मागणी आमची अशीच आहे किंवा ज्या 4-2 लोकांच्या सांगण्यावरून गावातील जे राजकारण झालेलं आहे किंवा याच्या एका घरामध्ये 4 घरकुल आलेले आहे, 4 घरकुल आले, 2 आले, 3 आले, पण पिढ्यानपिढ्या लाभ घेतलेला नाही ना. विभक्त कुटुंब झालेलं आहे, वेगळी चूल मांडलेली आपल्या जुन्या लोकांची मनच आहे. आमचा मुलगा असेल किंवा आमचे वडील वेगळी चूल मांडलेली, वेगळी चूल मध्ये विभक्त कुटुंब झालं. ते वेगळी चूल मांडणी म्हणजे वेगळं खातो आम्ही. ठीक आहे, राशन कार्डवर त्यांचं फूट झालेलं नसेल, पण आज सध्याची परिस्थिती किती माणसं वेगळे राहतात, वेगळं जेवण करून खातात, वेगळी चूल मांडणं याचा अर्थ असाच की विभक्त कुटुंब आहे ते. त्याच्यामुळे या ज्या अटी 4-2 लोकांच्या सांगून ज्या अटी टाकल्या, राशन कार्ड कंपल्सरी केलेलं आहे, ते आम्ही ग्रामस्थाच्या वतीनं असं निवेदन व्हिडिओ साहेब निवेदन देण्यासाठी आलो की जे तुम्ही ठीक आहे राशन कार्ड 4 तुम्ही घातलेली आहेत ती राहू द्या, पण याच्यामध्ये असं काहीतरी पर्याय व्यवस्था करा की ज्याच्यामध्ये तुम्ही बॉन्ड म्हणा किंवा एखादी शपथपत्र म्हणा लाभार्थ्याकडून तुम्ही देऊन घ्या ना. 4-2 लोकांच्या सांगण्यावर जर तुम्ही कंपल्सरी जर राशन कार्ड करत असाल तर झालेलं नाही, राशन कार्ड फूट झालेलं नाही. 5-10 वर्षापासून लोक विभक्त राहत आहेत पण आणखी त्यांची फूट झालेली नाही. त्याच्यामुळे आमची एवढीच प्रशासनाला, बीडीओ साहेबांना, सीओ साहेबांना, कलेक्टर साहेबांना एवढीच आमची ग्रामस्थाच्या वतीने मागणी राहील की आम्हाला याच्यामध्ये काहीतरी पर्याय द्या. 1-2 लोकांच्या सांगण्यावर जर हे सगळं तालुक्यासाठी जर हे गाठी लागत असतील तर याच्यासाठी लाभार्थी लोकांनी कुठपर्यंत पळायचंय. एक आम्ही गावचे एक प्रमुख नागरिक म्हणून काही लाभार्थी पूर्ण इथे आहेत ते लाभार्थी वैयक्तिक लाभ 40 वर्षात 50 एकदाही लाभ असा कोणी घेतलेला नाही, असे लोक आम्ही या ठिकाणी आणलेले. लाभार्थी 274 लाभार्थी. ठीक आहे, याच्यात आम्ही जात बघितलं नाही, कोणती पात बघितली नाही, जवळचा बघितलं नाही, लांबच सरसकट आम्ही सर्वांचे ऑनलाईन सर्व्हिसिंग करून घेतलेले आहे. 274 घरकुल मंजूर आहेत आणि त्याच्यामध्ये असं एक घरात 2 घरकुल आहेत, 3 घरकुल आले. ठीक आहे, आले तर ते ऑनलाईन केल्यानंतर झाले ना. विभक्त कुटुंब असल्यामुळे त्यांना घरकुल येणार झाले ते, पण तुम्ही असे आरोप करू शकत नाहीत किंवा तुम्ही जवळच्याला दिला, एका घरात 3 दिले. विभक्त कुटुंब आहे, आले त्यांना, सरकारने त्यांना ते त्यांची प्रायोरिटी बघितली, दिलं त्यांना. तुम्ही ऑनलाईन करायचे तुम्हाला आले असते ना. असं नाही की ती यादी करून ग्रामपंचायत त्याच्यावर ठराव नाव घेतली, ती यादी पुढे पाठवली. ऑनलाईन सर्व्हिसिंग झालं, ऑनलाईन ग्रामसेवक साहेबांच्या मार्फत या ठिकाणी गावामध्ये सर्व्हिसिंग झालेले आणि लोकांचे नाव यादीमध्ये आलेले आहेत. आमची अशी मागणी आहे की सरसकट सिरियल प्रमाणे 274 लोकांना लाभ भेटावा. मग त्याच्यात जात बघू नाही, पात बघू नाही, जवळचा लांबचा असं कुणीही बघू नाही. सरसकट अटी शिथिल करून किंवा काही पर्याय व्यवस्था त्याच्यामध्ये करून शपथपत्र घ्या, तुम्ही बॉन्ड घ्या, हे करून तुम्ही आम्हाला लोकांना या लाभार्थ्यांना लाभ भेटून द्या, अशी आमची प्रशासनाला गाव ग्रामस्थांच्या वतीनं आमची मागणी राहील. मागणी जर मान्य झाली तर आम्ही सीओ साहेबांपर्यंत कॅबिन पर्यंत जाऊन भेटू. त्यांना नाहीच मागणी आमच्या मान्य केल्या कलेक्टर साहेबाला भेटू. नाहीच मागणी झाली तर आंदोलनाचा पवित्र आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाने जो आम्हाला हक्क दिलेला आहे त्याचा आम्ही पर्यायी मार्ग अवलंबणार आहोत. आज बसवर बी मला घरकुल मिळालं नाही. आज पहिली बार आहे मला घरकुल मिळाली.
म्हणजे 1955 वय माझं. 1955 हा म्हणजे 70 वर्ष झाले मला. पहिली बार आहे. तेव्हापासून एकदा एकदा बी नाही मिळालं. आता भेटलं. यादीमध्ये तुमचं नाव आहे. नाव तर ते वगळायचा प्रयत्न चालला आहे. हा वगळायचा परत चालला. वगळू नाही म्हणून आम्ही आलो तुमच्याकडे. तुम्हाला किती वेळ आहे? माझे बी भेटणार म्हणजे 75 वय आहे. हा किती वय आहे तुमचं? 75. त्याच्या अगोदर नाही मिळत. आता घरकुल मिळालं तर जागा वगैरे आहे ना बांधण्यात? हा जागा वागा आहे ना. घरामध्ये आणखीन घरकुल आले येऊ द्या तुम्ही. पण तुम्ही जी 8 राशीची 8 टाकली ठीक आहे वेगळं राहिलेले पण विभक्त केलेलं नाही. तुम्ही काय तुम्ही आम्ही आमची एवढंच तुम्हाला विनंती आहे तुम्ही आम्हाला शपथपत्र द्या बॉन्ड द्या त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला शपथपत्र लिहून देऊ बॉन्डवर किंवा तुम्ही लिगल कागद मारा आम्हाला आम्ही तुम्हाला तसं शपथपत्र लिहून देऊ. पण एका घरातले तुम्ही 2च ठेवा 2च एकच राहू द्या 2 कॅन्सल करा 2 आले तर एकच राहू द्या एकच द्या असे काही विषय येतात. पण पासून राशन कार्ड आणि ते आणि आपल्या पंचायत समिती अंतर्गत आपल्याची घरकुलाची प्रतिष्ठा यादी जाहीर झालेली आहे. ती यादी फायनल नाहीये. सर्वात पहिल्यांदा महत्वाचा मुद्दा, ती यादी फायनल करण्यासाठी आपण आपल्या 35 ग्रामपंचायतीमध्ये सगळ्या ग्रामसभा लावल्या. त्यापैकी 32 ग्रामपंचायती ग्रामसभा झालेल्या आहेत. त्या ग्रामसभेमध्ये पूर्ण ग्रामस्थांनी ठरवायचंय की हा लाभार्थी पात्र आहे किंवा पात्र नाहीये. मग जर तो पात्र असेल जर ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार तर तसा ठराव घेऊन ठराव आमच्या पंचायत समितीला द्यायचा आहे. दुसरी गोष्ट, असे पण लाभार्थी आहेत की ते पात्र होते पण त्यांनी 2024 सेल्फ सर्वे किंवा असिस्टेड सर्वे केलेला नाहीये पण पात्र आहेत. आता सध्या ग्रामस्थांनी कळतं की बुवा ह्याचं पक्क घर नाहीये त्याला लाभ द्यायला पाहिजे. मग तशी एक यादी ग्रामसभेमध्ये तयार करायची की XYZ लाभार्थी त्यांनी सेल्फ सर्वे केलेलं नाही, त्यांचं यादीत नाव आलेलं नाही परंतु ग्रामस्थांच्या नुसार ते यादीसाठी पात्र आहेत. तर तशी एक यादी तयार करायची आपल्याला. दुसरी एक अशी यादी तयार करायची की त्यामध्ये ज्यांचा सर्वे झालेला आहे पण सर्वे झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये माहिती भरताना चुकली त्याच्यामुळे रिजेक्ट झाले त्यांचे नाव. अशी आपली प्रत्येक गावागणीस 10-15 लोकांची यादी आहे. तर ती यादी परत घेऊन परत ग्रामसभेमध्ये ती यादी मांडायची आणि त्याच्यात जर तुम्हाला वाटत असेल की ते ग्रामस्थाला वाटत असेल की ती यादी ते लोक पात्र आहेत तर तशी एक यादी तयार करून पंचायत समिती जमा करायची. त्या लोकांच्या जिल्हा परिषद लेवलला एक समिती आहे अपिलेट कमिटी. त्या कमिटी मार्फत छाननी होऊन त्या लोकांची नाव आपण समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. 74 लोक आहेत आमच्या गावातले की आहे का ह्यांचं मत आहे की जाणीवपूर्वक कुणीतरी अधिकाऱ्याने नाव कमी केलेत. हा असा प्रकार झाला का कुणी तक्रार केल्यामुळे त्याचं नाव कमी झालं? तक्रारीचं नाव कमी करण्याचा कोणाचा काही संबंध नाही कारण विषय हा सेल्फ सर्व्हेचा होता. तुम्ही स्वतः सेल्फ सर्व्हे करू शकता. कुणा सरपंचापाशी जायची गरज नव्हती, ग्रामसेवकापाशी जायची गरज नव्हती, पंचायत समितीला सुद्धा यायची गरज नव्हती. 2024 मध्ये ज्यांनी स्वतः सर्वे केला आणि सर्वे योग्य केला योग्य प्रकारे फॉर्म तुम्ही सबमिट झाला असेल तर तुमचं नाव या यादीतून वगळलं नसणार 100% तुमचं नाव आलं असणार. हा तर ते ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये ठरवायचं त्याचं नाव कमी करायचं तुम्ही ग्रामस्थांनी. पहिला दुसरी मुद्दा एक फॅमिली. आता राशन कार्डाचा सरपंचाने मुद्दा सांगितला की फॅमिली असणार म्हणजे जर नवऱ्यानं ह्याच्या आधी घरकुल घेतला असेल कोणत्या योजनेअंतर्गत यशवंतराव म्हणा रमाई म्हणा PM आवासचे पहिले टप्पे म्हणा ते जर नवऱ्यानं घेतला असेल त्याच्या बायकोला आता घरकुल येणार नाही. ते तुम्ही ग्रामसभेमध्ये नाव कमी करायचं. जर तुम्ही नाव कमी नाही केलं ना आमच्या स्तरावरती नाव आलं तरी आम्ही आमच्या स्तरावर कमी करणार आहोत. आणि 18 वर्षापेक्षा कमी व्हायचं. 18 वर्षापेक्षा जर जास्त वय असेल मुलाचं आणि त्याच्या आईनं किंवा वडिलांनी आधी लाभ घेतला असेल आणि परत त्याचं नाव आलं असेल तर तो लाभ घेण्यास पात्र आहे परंतु त्याला तो घरकुल कागदपत्राची पूर्तता करून घरकुल बांधणं गरजेचं आहे. महत्वाचं काय आहे तक्रार करायचा काही संबंध नाही. आता आम्ही अजून सांगतो की जर एखादा पात्र लाभार्थी राहिला असेल तर तुम्ही ग्रामसमितीचं नाव ऍड करून आमच्या आम्ही त्याचं नाव ऍड करायची जबाबदारी घेतो. वरच्या स्तरावर आम्ही बरं आपले जे ग्रामविकास मंत्री जय कुमार गोरे साहेबांनी त्यांनी VC मध्ये आम्हाला असं सांगितलेलं की जे पात्र लाभार्थी परंतु यादीमध्ये नाव नाही त्यांनी सेल्फ सर्वे केलेला नाही. आपल्या भागामध्ये गरीब लोकांची संख्या जास्त आहे. त्यांनी ह्या गोष्टी माहित नव्हत्या की सेल्फ सर्वे करायचा होता किंवा असिस्टंट सर्वे करायचा होता. त्याच्यामुळे त्यांचं नाव आता यादीमध्ये आलेलं नाही परंतु पात्र आहे. तशी एक यादी तयार करून आमच्या पंचायत समिती जमा करा. आम्ही ते वरी पाठवून मंत्रालय स्तरावरून ते लाभार्थ्यांचं नाव घरकुल यादीमध्ये. या संदर्भात एवढंच आव्हान आहे की ग्रामसभा बऱ्यापैकी आपल्या झालेल्या आहेत.
35 पैकी 32 ग्रामसभा झाल्या, राहिल्या 3 ग्रामसभा येत्या आठवड्यामध्ये होऊन जातील. त्याच्यात मला एकच आव्हान आहे की जे योग्य आणि पात्र लाभार्थी अशाच लाभार्थ्याची नावे ग्रामसभेमार्फत आमच्यापर्यंत येऊ द्या. जर अपात्र लाभार्थ्याचे नाव तुम्ही आमच्याकडे पाठवत असाल तर आमच्या स्तरावर आम्ही त्यांचं नाव कमी करू. हा, दुबार लाभ सर्वात महत्वाचा दुबार लाभ. जर पतीला घरकुल ह्याच्या आधी आला असेल, पत्नीचं जर घरकुल यादीत नाव आलं, ते यादीचं नाव जरी तुम्ही आमच्यापर्यंत पाठवलं तरी आम्ही आमच्या स्तरावरून ते नाव कमी करणार आहोत. एवढंच मी ग्रामपंचायतीला आवाहन करतो. आणि जे ह्याचे जे त्यांच्यासाठी काय असेल, हा, ज्या आमची मंजूर करावी. 74 जे लोक राहिले त्याच्यात सेल्फ सर्व वगळले. यस यस त्याच्यावर तरी तुम्ही यादी करून ठरावामध्ये घेऊन गावामध्ये घेऊन तुम्हाला पाठवून तुमच्याच एकटा नाही, बाकी सगळ्या गावांना सगळं. पण ह्याच्याच विशेष ह्याच्यात आरोप काय व्हायला की ह्या माणसाने ह्यांचं कमी केलं. कमी सर्वात महत्वाचं कमी 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 कोणालाच करता येत नव्हतं. मी स्वतः सेल्फ सर्वे केला. सेल्फ सर्वे झाल्याच्या नंतर तो सेंट्रल गव्हर्नमेंटला जमा झाला. त्याच्यामुळं मध्ये कोणती सिस्टीम नव्हती की कट करण्यासाठी. पंचायत समिती स्तरावर नव्हती किंवा जिल्हा परिषद स्तरावर नव्हती किंवा कुठल्या स्तरावर नव्हती. ग्रामसेवकाला सुद्धा अधिकार नव्हते की नाव कमी करायचं. 2 मिनिटं. चालतंय. या निवेदन द्या. काय करा, 5 20 निवेदन करा.